ओके, ठीक आहे बाळांनो. लास्ट लेक्चर ठरल्याप्रमाणे आज आपला पहिली एक्सरसाइज स्टार्ट करायची ना. एक्सरसाइज 1.1 नाव टाका. एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर 1 ए. 1 मधला ए क्वेश्चन. डिटरमाइन which of the following pairs of angle are coterminal. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. -210 डिग्रीज -150 डिग्री. 210 डिग्री तेवढं ते 210 डिग्री म्हणण्यापेक्षा 210 म्हणणार 150 म्हणणार थोडक्यात. बरोबर आहे. ओके, 210 आणि -150 डिग्री हे दोन अँगल दिले तुम्हाला. बरोबर आहे ना. त्यांनी दोन अँगलचे मेजरमेंट तुम्हाला दिले आणि त्यांचं म्हणणं काय आहे, हे दोन अँगल जे आहेत हे को टर्मिनल आहेत किंवा नाही. पहा बाळांनो, दोन प्रकार आहे. म्हणजे इथं फुल अँड फायनल काहीच नसतं आपल्या डोक्यात ठेवा. 11th-12th ला हे एक्झाम्पल असं आहे आणि याचा आन्सर असं आहे, तसं सोडवा. असा कुठेही नियम नाही. हे दोन प्रकारे तुम्ही डायरेक्ट दोघांनी डायग्राम काढून पोहोचू. बरोबर आहे. पण डायग्राम काढताना एकदम ऍक्युरेट मोजायला 210 डिग्री -150 डिग्री मोजायला अवघड जाईल. बरोबर ना. मग यापेक्षा बाळांनो आपण सिंपल टेक्निक वापरणार. कालची मी तुम्हाला नोट दिली होती. वाचा बरं कालची नोट काय नोट होती. द डिफरन्स बिटवीन two angles is multiple of 360, then they are coterminal. किंवा आज असेल the coterminal angles have the difference of multiple of 360 डिग्री. बरोबर आहे. असं काहीतरी दिसतं ना. म्हणजे या दोघांचा डिफरन्स जर मल्टिपल ऑफ 360 म्हणजे 360च्या मल्टिपल मध्ये आला तर आपण याला काय म्हणणार, कोटर्मिनल. बरोबर आहे ना. मग ठीक आहे. मग सोल्युशन सर्वात पहिले. आता हे माझ्या मते तुमचं 11th पहिलं एक्झाम्पल आहे. बरोबर ना. अरे बरोबर का. ओके, आता नीट ऐका. तुम्ही आतापर्यंत एक रायटिंग मेड तुम्ही पाहिली असेल. काय क्वेश्चन पाहिला का डायरेक्ट आन्सर वरती उडी मारून बसायचं, डायरेक्ट आन्सरला सुरू करायचं. बरोबर ना. 10वी पर्यंत आन्सर केलं होतं ना. तर आता हा उद्योग नाही करायचा. बाळांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे, आन्सर समजतं की नाही समजतं हा लहानचा मुद्दा असतो. पहिला मुद्दा असतो दिलेला क्वेश्चन आहे तो समजतो का नाही समजतो. बरोबर ना. मग तुमच्या आन्सरची सुरुवात नेहमी कशाने होणार, गिवन. मग तुमचा गिवन काय दिलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये, दोन अँगलचे मेजरमेंट दिले. गिवन काय काय दिलेलं आहे, the angles, the measure of angles are काय 210 डिग्री and -150 डिग्री. हे दोन मेजरमेंट दिलेले. बरोबर आहे. and we have to prove that or we have to check that these angles are co-terminal or not. आपला हे दोन को-टर्मिनल आहे किंवा नाही एवढं ठरवायचंय फक्त. मग मी तुम्हाला काल नोट दिली होती, को-टर्मिनल होण्यासाठी या दोघांचा काय चेक करावा लागतो, डिफरन्स. मग डिफरन्स कसा घेणार, तुम्ही फर्स्ट मधनं सेकंड मायनस करा किंवा सेकंड मधनं फर्स्ट मायनस करा.
तुमच्या मनाची मर्जी, तिथे कोणतेही बंधन नाही. मग ठीक आहे, मी फर्स्ट म्हणलं दर फॉर नाव. आता मी काय कसं करणार आहे दोघांचा डिफरन्स. मग 210 डिग्रीज मायनस 150 डिग्री इज इक्वल टू. अडचण काही? ओके. आता बरोबर का हा मी ब्रॅकेट खोलतो. 210 डिग्रीज तसाच राहिला. हा मायनस मायनस काय होईल प्लस 150 डिग्री. म्हणजे आपण म्हटलो सबट्रॅक्शन, पण साईड नुसार काय झाली ऍडिशन. मग या दोघांची ऍडिशन करा, किती येईल 360 डिग्री. हे मला असं देईल का बरोबर 1 × 360 डिग्री. बरोबर का? अरे बरोबर का? म्हणजे आपण जो डिफरन्स आहे आपण काय घेतला 210 डिग्री मायनस ऑफ मायनस 150 डिग्री. हा डिफरन्स मला 360च्या मल्टिपल मध्ये लिहिता, हा डिफरन्स मला 360च्या मल्टिपल मध्ये लिहिता आला. मग जर दोन अँगलचं डिफरन्स, दोन अँगलचा डिफरन्स हा जर मल्टिपल ऑफ 360 असेल तर ते अँगल्स काय असतात टर्मिनल. therefore the given angles are co-terminal. ओके. मला सांगा डायग्राम काढणं सोपं आहे का? हे सोपं आहे, बरोबर आहे ना? ओके ठीक आहे. इथपर्यंत लिहा. पहिलं एक्झाम्पल तुमचं पहिलं एक्झाम्पल झालं का मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देऊन ठेवतो. ट्राय करा. चुकलं तर चुकून द्यायचं, चुकल्याने फरक पडत नाही, पण मेन मुद्दा आहे ट्राय करणं. ओके. ज्या प्रकारे मी फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलंय. तुम्ही सेकंड एक्झाम्पल त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायचंय. फर्स्ट एक्झाम्पल झालंय अँगल्स आर को टर्मिनल ऑर नॉट. काय करायचं फक्त, जर तुम्हाला दोन अँगलची मेजरमेंट दिली असतील आणि को टर्मिनल आहे किंवा नाही विचारलं असेल तर काय करायला लागतं, फक्त दोघांचं सबट्रॅक्शन घ्या. जर तो सबट्रॅक्शन मल्टिपल ऑफ 360 आला तर को टर्मिनल आहे, आणि जर सबट्रॅक्शन मल्टिपल ऑफ 360 आला नाही तर को टर्मिनल नाही. ओके. मग मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. सेम याच मेथडने रायटिंग बदलायची नाही. आता सोल्युशन given the measure of angle R. The measure of angles R कोणते कोण दिले सेकंड एक्झाम्पल मध्ये 360 डिग्री and -30 डिग्री. Okay, we have to check that these two measurements of angles are co-terminal or not. हे दोन ज्या अँगलचे मेजरमेंट आहेत ते अँगल्स को-टर्मिनल आहे किंवा नाही एवढंच चेक करायचं आपल्याला. मग आता आपल्याला जर करायचं असेल चेक तर आपण काय करणार आहे, दोघांचं काय घ्यावं लागेल नाव. या दोघांची काय सबट्रॅक्शन 360 डिग्री मायनस ऑफ -30 डिग्री इज इक्वल. या दोन अँगलचं मी काय घेतलं सबट्रॅक्शन, डिफरन्स कन्सिडर केला. बरोबर आहे. ओके. आता मुद्दा मी प्रत्येक वेळेस ब्रॅकेट टाकणार आहे. आता ब्रॅकेट जर काढले तर 360 डिग्री मायनस मायनस प्लस 30 डिग्री. आन्सर किती आलं रे 390 डिग्री. हे 390 डिग्री मला मल्टिपल ऑफ 360 लिहिता येतात का? नाही, हे 360 मल्टिपल मध्ये नाहीये. मग असं म्हणू शकतो दिस इज not in
मल्टिपल ऑफ 360 डिग्री. हे 360च्या मल्टिपल मध्ये नाहीये. अँड therefore the given angle are not. आता बाळांना हे डोक्यात ठेवा, जिथे असतं ते तुम्ही पुढे अंडरलाईन नाही करते, पण जर आलं नाही तर नॉटच्या खाली 100% अंडरलाईन ठेवायची. जिथे तुम्ही नॉट घेणार ना, आता नॉटच्या खाली अंडरलाईन याचा ठेवायची. काही एक्झामिनरला तोच वर्ड इम्पॉर्टंट आहे फक्त, बाकीचा आन्सर नाही. आणि आपल्या घाईघाईत काय होतं, तो नॉट खूप खराब लिहिला जातो, शिक्षकाला सापडत असतो तो नॉट पुढे. मेन मुद्दा हा नॉट आहे. ओके, therefore the given angles are not कोटर्मिनल. हे कोटर्मिनल नाही. ओके, म्हणजे पहा, जर दिलेल्या अँगलचे सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स मल्टिपल ऑफ 360 आला तर कोटर्मिनल आहे, जर नाही आला तर कोटर्मिनल. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? एक्झाम्पल समजले 2? ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3. -180 डिग्री, 540 डिग्री. डिफरन्स घेताना तुम्ही फर्स्ट मधनं सेकंड मायनस करा, सेकंड मधनं फर्स्ट मायनस करा, डझंट मॅटर. पण आता आपण एक फिक्स पॅटर्न ठेवणार, आपण फर्स्ट नंबर मधनं सेकंड नंबर मायनस करणार. मग आन्सर काय येतंय त्याचा विचार आपण नंतर करू. ओके, सॉल्व करायचं. मुलांनो, ट्राय केलं तर एक्झाम्पल सुटतात, हे डोक्यात ठेवा. तुम्ही ट्रायच नाही केलं, नोटबुक आपल्याला छान करायची नाहीये, नोटबुक आपल्याला घाण करायची. नोटबुक मध्ये खाडाखोड पाहिजे, चिरकुड्या उडलेला पाहिजे, पेजेस फाडलेले पाहिजे, तर मॅथची नोटबुक शोधते. याचा अर्थ काय? चिरकुड्या उडलेल्या याचा अर्थ काय? काट मारलेली याचा अर्थ तुम्ही ट्राय केलं, चुकलं. पण हे डोक्यात ठेवा, जी चुकीची होती ना ती चुकी एक्झामला नाही होत. तुम्हाला आज पण जर मी म्हटलं की तुम्ही जी कोणती फायनल एक्झाम दिली असणार, तुम्ही 10th काही दिली नाही, त्याच्या पुढे दिली असेल एक्झाम, आजही तुम्हाला त्या एक्झाम मधले तुम्ही लिहिलेले बरोबर आन्सर नाही आठवते, पण जे आन्सर तुमचं एक्झामला चुकलं होतं, जे तुम्ही खोडलं होतं आणि परत चेंज केलं होतं, ते आन्सर आज पण तुम्हाला आठवतं, तुमचं क्वेश्चन पण आज पण आठवतं. बरोबर आहे ना? मग तोच रूल इथे फॉलो करायचा की तुम्हाला आन्सर डायरेक्ट सॉल्व करता आलं ठीक आहे, तुमचा पॅटर्न लक्षात आला. नाही आलं तर चुकले ताती उत्तम, चुकले म्हणजे परत चूक होणार नाही. -180 डिग्री, 540 डिग्री. बरोबर आहे? हा -180 डिग्री, -540 डिग्री. आता डायजेस्ट टार्गेट काय करता माहिती का? पॉझिटिव्ह नंबर पहिले घेता, निगेटिव्ह नंबर नंतर टाकता. पण आपल्याला तसा कोणता रूल वापरायचा नाही. आपण सगळं एक्झाम्पल एकाच पॅटर्न करणार, म्हणजे गोंधळ होणार नाही. ओके, पहिल्या नंबरला ब्रॅकेट खोलताना काहीच अडचण नसते, त्याच्या पुढे काहीच नसतं. -180 डिग्री, इथे काहीच नाही, म्हणजे -540. दोघांचं साईन कसं राहणार ना, मी रूल सांगत सिंपल. या रूल पुढे जरी 3री 4थीला सांगितलेला रूल असतो की जर तुम्ही 2 नंबरची सम घेताय, सम अल्जेब्रिक सम म्हणतोय, अल्जेब्रिक सम घेताय, तर अल्जेब्रिक सम कशी घेतली जाती? जर साईन सारखा असेल तर ते साईन कॉमन करून टाकायचं, नंबरची ऍडिशन करून टाकायची. जर साईन वेगवेगळ्या असतील तर मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचा साईन द्यायचं, असं कुठे सांगितलेलं असतं बाब. तोच रूल इथं फॉलो करायचा आहे. साईन सारखे, साईन कॉमन केलं, दोघांची काय करायला लागेल आता? ऍडिशन. 0 + 0 0, डिग्री तर आहेच. 8 + 4 7,
-720 डिग्री. बरोबर आहे ना. आता हा -720 डिग्री मी असं लिहितो. हा मायनस मी बाजूला करतो. 720 म्हणजे मला असं येईल का 2 × 360 आणि ह्या -2 मी ब्रॅकेट करतो. म्हणजे बा ही जी काही सबट्रॅक्शन आहे ही सबट्रॅक्शन हा 360 मला लिहिता आली का मल्टिपल ऑफ 360 मध्ये आली ना. म्हणजे मी काय म्हणणार इथे दिस इज इन मल्टिपल ऑफ 360. मान्य का. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स मल्टिपल ऑफ 360 मध्ये आलेला आहे. ओके. therefore the given angle are coterminal. म्हणून हे अँगल्स काय आहे कोटर्मिनल आहेत. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. आता स्पीडली सॉल्व्ह करायचंय. एक्झाम्पल नंबर 4 -405 डिग्री, 675 डिग्री. Okay, solution. The measure of given angles are -405 degree and 675 degree. Now consider the difference between them. -405 degree -675 degree. Okay. Open the bracket of first number -405 degree -675 degree. Again sign is same. If signs are same then common the sign and make them addition. -1080 degree. ओके. बरोबर आहे का. ओके. आता हा -108 मला कसे जाईल -3 × 360 degree. 108 is multiple of 360. बरोबर ना. 1080 is multiple of 360. आला का multiple of 360. मग this is in multiple of 360 degree. Therefore the given angles are coterminal. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. आता बघा ही माझी सवय आहे बरं का. सारखे एक्झाम्पल आले तर फक्त नंबर बदलतो. बाकीची थेरी तशीच ठेवतो. म्हणजे तुमच्या डोक्यात हे येतं की ओके थेरी सेम राहते. मग ती थेरी तुमची शेवटच्या एक्झाम्पल पर्यंत लिहिता डोक्यात बसून जाते. मग एक्झाम्पल तुम्ही ऍज इट इज आन्सर लिहू शकता. कारण भरपूर मुलांचा प्रॉब्लेम हा राहतो आन्सर माहित असतं काय येणार आहे पण ते लिहायचं कसं. तर रायटिंग स्कीम जर तुम्ही सेम ठेवली तर क्वेश्चन कधीच येत नाही का हे लिहायचं कसं. Okay, solution. The measure of angles are 860 degree and 580 degree. Therefore, consider 860 degree minus 580 degree. बाळांची सबट्रॅक्शन घ्या. ज्यांना आडवी सबट्रॅक्शन जमत असेल ते उभी करतील. ब्रॅकेट सगळ्यात पहिले बाबा ब्रॅकेटचा उद्योग कसा ठेवला. ब्रॅकेट ओपन करणार
घ्या ही सबट्रॅक्शन किती 280 डिग्री बरोबर आहे. ओके आणि आपण आता काय म्हणणार मग दिस इज not in multiple of 360 degree, therefore the given angles are not coterminal. ओके आर्सन बोला बरं एक्झाम्पल समजलंय. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. असं एक्झाम्पल 2-2 मार्क्सचा पडता बरं का. याचालाही सोपं वाटतंय नंतर हे विसरून जातं. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. 900 degree and minus 900 degree. Solution: the measure of angles are 900 degree and minus 900 degree. Now consider the difference between them. Therefore 900 degree minus of minus 900 degree. This can be written as 900 degree minus becomes plus 900 degree. 900 degree plus 900 degree 1800 degree. आहे का मल्टिपल ऑफ 360 आहे. हे बघा 360 सोडून द्या 0 काढून टाका एक वाजता 36च्या मल्टिपल मध्ये शोधा 5 नंबर म्हणजे ओके 5 into 360 degree. Therefore this is in multiple of 360 degree. Therefore the given angles are co-terminal. Okay, angles co-terminal असणे नसणे. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 1.1 बाळा तुमची 11th प्रॉपरली सुरू झाली आता बरोबर. एक्झाम्पल आले थेरी वगैरे नाही. आता एक्झाम्पल समजले प्रत्येकाला. 6 एक्झाम्पल घेतले आपण. इच अँड एव्हरी एक्झाम्पल घेत असतो एक्सरसाइजचं प्रॅक्टिस सेटचं. एक्झाम्पल समजले प्रत्येकाला. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B. आता हा 1A होतो. आता आपला घ्यायचा क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B. Draw the angles. Draw the angle of the following measure. And determine their quadrants. Determine their quadrants. First example आहे -140 degree. ओके बाळांनो हा ड्रॉ करायचा. आता बघा
ड्रॉ करताना एक सगळ्यात मोठी शंका असते, तर प्रोटेक्टर यूज करायचं की नाही करायचं, तुमच्या मनावर आहे. इथे आपलं ऍक्युरेट डायग्राम पाहिजे असं गरजेचं नाही. थोडीशी अप्रॉक्सिमेट काढली सध्या तर चालेल. हा, एकदा तुम्ही प्रोटेक्टर वापरून ऍक्युरेट काढा, बरोबर ना. मग सध्या फक्त हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला हे अँगल काढायचे कसे. ओके, सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्वेश्चन बाळांनो प्रॉपर करायचं. हे लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे हे क्वेश्चन मध्ये दिलं, बरोबर आहे. त्यासाठी बेसिक सुद्धा क्वेश्चन मध्ये दिला. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, आपला कुठेतरी टेन्थला घाण सवय असते, घाई. मॅथ्स मध्ये घाई करायची, मॅथ्स एकदम थंड डोक्याने शांतीने. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, मॅथ्स मध्ये ज्याला आन्सर समजता तो हुशार नसतो, मॅथ्स मध्ये ज्याला क्वेश्चन समजतो ना तो हुशार असतो. मेन मुद्दा काय आहे, तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, म्हणून हाच क्वेश्चन एक्झामला अँड कट करून टाकतो आणि तुम्ही याचा आन्सर लिहिता. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन कळलं नव्हतं. आपल्याला असे भरपूर एक्झाम्पल्स आहे तर जे मी घेताना पूर्ण येईल, एक्झाम येते जाऊन ते अर्धीच जाईल. मग तुम्हाला एवढंच वाटलंय का, तुम्हाला उरलेलं बाकीचं लिहायचंय का, नाही. हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय. आता क्वेश्चन रीड करा बरं. ड्रॉ द अँगल. परत पहिला मुद्दा आहे आपला अँगल ड्रॉ करायचा. दुसरा, डिटरमाइन देअर क्वाड्रंट. तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये डिटरमाइन करायचा, बरोबर आहे. आता ड्रॉ करायसाठी कसा करायचा, तर इथे दिलेलं नाहीये, बरोबर का. पण आता अँगल ड्रॉ करताना तुम्हाला करायचा आहे स्टँडर्ड पोझिशन मध्ये. का, कोणता वर्ड आला इथे, क्वाड्रंट. आणि क्वाड्रंट आला, क्वाड्रंट कधी होतात रे, जर एक्स वाय ऍक्सिस असेल तर. एक्स वाय ऍक्सिस आली म्हणजे रेक्टँग्युलर सिस्टीम आली. तर काल आपण पाहिलं रेक्टँग्युलर सिस्टीम आल्यावरती आपण अँगल कोणते घेतो, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे मला फक्त या एका वर्डमुळे उद्योग कळाला की अँगल मला कसे घ्यायचे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये घ्यायचे. म्हणजे पहा, यांनी हा वर्ड दिला, मिनिंग खूप पुढे टाकून दिला की क्वाड्रंट विचारला तर तुम्हाला अँगल कुठे ड्रॉ करायचे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये. आणि डोक्यात ठेवा, कधी पण जर मी तुम्हाला एखाद्या अँगलचं मेजरमेंट दिलं ना, तुम्हाला ड्रॉ हा नेहमी तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये करावा लागतो. कोणत्या पोझिशन मध्ये, स्टँडर्ड पोझिशन मध्ये. मग आता बाळांनो मला अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करायचा आहे, तर काय करावं लागेल, बरोबर का. सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा, क्वाड्रंट चालेल, म्हणजे क्वाड्रंट पहिले तयार करून घ्यायला लागतील मला. मग स्टँडर्ड पोझिशन साठी मी सर्वात पहिले हा वाय ऍक्सिस घेतो, एक्स ऍक्सिस घेतो. आता होणाऱ्या खूप चुका, ते जे तुम्हाला टेन्थला जे शिकवलंय ना, इथं आला ते विसरून जाईल, इथं आला ते विसरून जाईल. तिथे मी तुम्हाला पूर्ण सगळं बेसिक डिटेल पासून परत नंतर घेणार आहे. म्हणजे आपलं चालूच राहतं बेसिक, बरोबर आहे. खूप जण हा ऍक्सिस तुमच्या नोटबुकच्या लाईनवर नाही काढत, गणमन होते. हा जो एक ऍक्सिस आहे ना, हा नेहमी कशावर काढायचा, तुमची नोटबुकची जी लाईन ना त्या लाईनवर काढायचं. काही जणांनी शिकवलं असतं की तो ऍक्सिस दिसला पाहिजे टीचरला, म्हणून ते नोटबुकच्या लाईनच्या मध्ये करायला. पण काय होतं, 3 लाईन दिसतात आणि 3 लाईन दिसले तर आपणच प्रोटेक्टर लावायचं, आपण कुठेतरी वरतीच लावून देतो प्रोटेक्ट गाईमध्ये. त्यामुळे ही जी एक ऍक्सिसची लाईन आहे ही तुमच्या नोटबुकच्या लाईनवर असली पाहिजे, बरोबर ना. ओके, शक्यतो पेन्सिल डार्क वापरायची कधी पण जर पेन्सिल डायग्राम काढणार असेल तर. ओके, आता बाजू दे नावं देणं गरजेचे. हा एक ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस, बरोबर आहे. ओके, आता मला काढायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. ड्रॉ करणार आहे मी स्टँडर्ड पोझिशन मध्ये. स्टँडर्ड पोझिशन म्हटलं पण तुम्ही डोक्यात आलं पाहिजे काय काय रे, वर्टेक्स इज ॲट ओरिजिन, म्हणजे वर्टेक्स ओरिजिन वर आहे. आणि इनिशियल आर्म कशावर आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बाळांनो ही आली तुमची इनिशियल आर्म ओ ए. दिसते का प्रत्येकाला इनिशियल आर्म, ही कशावर घेतली मी, पॉझिटिव्ह एक्स. आता इथपर्यंत आले,
हा फक्त स्टँडर्ड अँगल क्वाड्रंट ठरवायचे म्हणून मी परत विचार केला. बरोबर आहे. आता मला पुढचा विचार, अँगलचा साइन चेक करा, पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. निगेटिव्ह. मग बाबर का, जर पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन घ्यायचं आणि निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज रोटेशन घ्यायचं. म्हणजे बाळांनो, या इनिशियल आर्मचं रोटेशन निगेटिव्ह असल्यामुळे आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज होईल का क्लॉकवाईज होईल? क्लॉकवाईज. म्हणजे हे रोटेशन आता इकडनं खाली सुरू होणार. बाबर का, इथनं स्टार्ट केलं मी, इथपर्यंत रोटेशन घेत आलो. किती डिग्री अँगल आहे रे? 90 डिग्री. बरोबर आहे. हा, आता मी साईनचा विचार करत नाही, मला 140 डिग्री पाहिजे. जर मी हा पुढे कव्हर करून जर इथपर्यंत घेतला असता, इथे किती होईल रे हा पूर्ण? 180. तर मी तुम्हाला काल सांगितलं, एक क्वाड्रंट किती डिग्री कव्हर करतो? 90 डिग्री. 180 जास्त होऊन जाऊ राहिलाय. मग मी काय केला? 180. मग मी अंदाजे केला 180. म्हणजे मला काय करावं लागणार आहे? इथे तर मी 90 ला पोहोचलो होतो ना, इथे मी लिहून होतो हा 90 डिग्रीला मी पोहोचलो होतो. मग त्याच्या पुढे मला किती घ्यायचे रे? फक्त 50 डिग्री. मग मी काय करणार? इथे काढणार अंदाजे. मी हा अंदाजे काढला. बरोबर आहे. आणि याला इथे म्हणतो ओ बी, आणि हा अँगल आहे -140 डिग्रीचा. अडचण बोला बरं. हा, आता ज्यांना प्रोटेक्टर यूज करून काढायचा ना, त्यांनी खाली प्रोटेक्टर लावायचं आणि डायरेक्ट -140 डिग्री काढायचं. किंवा नाही काढलं तर अंदाज डोक्यात ठेवायचं 90 डिग्री. बरोबर आहे. 90च्या वरती गेले तर एक मला 50-40 मध्ये डिव्हिजन करायचं ना, मग अंदाजे 50-40 मध्ये तो सारखं दिसलं पाहिजे, पण इकडे थोडा जास्त पाहिजे. अंदाजे काढा, काही फरक पडत नाही. हा आला -140 डिग्री. मग बाळांनो, आता प्रश्न आला क्वाड्रंटचा. इथे होता क्वाड्रंट 1, इथे होता क्वाड्रंट 2, इथे आहे क्वाड्रंट 3 आणि इथे आहे क्वाड्रंट 4. मग आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? तर का टर्मिनल आर्म ज्या क्वाड्रंट मध्ये असते ना, तो अँगल त्या क्वाड्रंट मध्ये आपण ऍक्च्युअली दिसतो तुम्हाला. हा अँगल आहे ना, फोर्थ क्वाड्रंट मध्ये दिसतोय का? भरपूर मोठा. पण याचा फोर्सची घेऊन देणं नाही. टर्मिनल आर्म कुठे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग मी तर आन्सर लिहिणार, दिस अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. ओके बाळांनो, एक्झाम्पल समजलंय? असं ड्रॉ करायला आणखी ड्रॉ करता येईल? ओके, ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करा आणि खाली आन्सर लिहा. ज्यांना प्रोटेक्टर यूज करायचं ते प्रोटेक्टर यूज करा. ज्यांना नाही करायचं, आता काय होतं, लेक्चरला भरपूर जाणारे प्रोटेक्टर नसतं. ठीक आहे, काय अडचण नाही. एक्झामला असतं, एक्झामला स्मूथून काढा. तिथे प्रोटेक्टर नीट बसतो का? ओके, इकडे सेकंड एक्झाम्पल मी लिहून ठेवतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घ्यायचं प्रत्येकाने. सेकंड एक्झाम्पल 250 डिग्री. ते खाली आन्सर लिहा बरं का, तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते अँगल.
मेन मुद्दा डायरेक्टेड अँगल आहे, तो ॲरो हेड आला पाहिजे. ओके, सेकंड एक्झाम्पल झालंय पहिलं. सेकंड एक्झाम्पल स्टार्ट करा. परत रेक्टँग्युलर सिस्टीम घ्यावी लागेल. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस, नेगेटिव्ह वाय ऍक्सिस, ओरिजिन. तुम्हाला घ्यायचा आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. मग ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात पहिले वर्टेक्स इज ॲट ओरिजिन. इनिशियल आर्म लाइज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके, रोटेशन स्टार्ट करायचं बरोबर का. 0, 90, 180 आणि जर पुढे गेलं तुम्ही तर 270 होईल ना. मग 270 ला 20 कमी, थोडासा अँगल हे केला फक्त मागे घेतला मी. हा अँगल येईल प्लस 250 डिग्री. इथं रोटेशन कसं घेतलंय रे मी, अँटी क्लॉकवाईज का, अँगल पॉझिटिव्ह बरोबर आहे. ओके, मग देअरफॉर फायनल आन्सर, देअरफॉर द अँगल लाईज इन. आता क्वाड्रंट सांगायचं, माझ्या क्वाड्रंट लिहिले पाहिजे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. मग अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये, अँगल इज इन थर्ड क्वाड्रंट. ओके बाळांनो, तुम्ही इथे मेजरमेंट पेन्सिलने साईडला लिहू शकताय. इथे असतो 0 डिग्री, इथे 90 डिग्री, इथे 180 डिग्री आणि इथे आल्यानंतर हा येतो 270 डिग्री ना. म्हणून आपण तो 250 पण आपण बरोबर 180 आणि 270च्या मध्ये घेतला, बरोबर आहे ना. ओके, समजलं सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल घ्या. 420 डिग्री, 420 420. ओके, करा बरं स्टार्ट प्रत्येकाने. बोर्डवर दिसणारी डायग्राम काढू नका. ही -140ची ना, त्याच्या खाली -140ची काढून ठेवू शकता. काही जण असतात तेवढे झोपेमध्ये. $420 डिग्री. क्वाड्रंटल सिस्टीम असणार, वर्टेक्स ओरिजिनला असणार, इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्सवर असणार. त्यानंतर तुम्ही रोटेशन स्टार्ट करणार, बरोबर का. आता मी काउंट करतो. 0, 90, 180, 270, 360 इथपर्यंत माझं कम्प्लीट 1 रोटेशन झालं 360.
अँगल आलेला नाहीये. म्हणजे मी स्टार्ट कसं केलं होतं बरोबर का, मी स्टार्ट केलं होतं 0 पासून, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, इथे परत आल्यानंतर 360 डिग्री. याच्या पुढे गेलो आणखीन मी, आणखी 90 ऍड करा, म्हणजे हा अँगल आणखीन किती होईल, 450 डिग्री. मान्य आहे का? पण आपला 450 पेक्षा कमी आहे. किती कमी आहे? 30 डिग्रीने कमी आहे, बरोबर आहे. अंदाजे थोडस पुढे घेऊन आपण, म्हणजे इथपर्यंत आपण घेतलं, समजा हे रोटेशन जर मी इथून कंटिन्यू करून पुढे घेतला असतं इथपर्यंत, तर हा अँगल किती होऊन गेला असता, 450. मला 450 नको आहे, मला 420 पाहिजे. ओ बी. ओके बाळांनो. आणि आता हा अँगल आला किती, 420 डिग्री. पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण रोटेशन कोणतं घेतलंय, अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. रोटेशनचा ॲरो खूप इम्पॉर्टंट आहे. देअरफॉर द अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. बाळांनो, भरपूर जण इथं रोटेशन दाखवत नाही. काहींना घाण सवय, डोक्यात रोटेशन करतात, मग टीचराला 2 मार्क असतात, मग ते 1 मार्क डोक्यात देऊन टाकतात, 1 मार्क पेजवर. तुम्ही काही गोष्टी डोक्यात केल्या, टीचर पण काही गोष्टी मग डोक्यात धरतात, काही मार्क डोक्यात धरतात की आपल्या डोक्यात याला द्यायचे नाही. पण रोटेशन कंपल्सरी. रोटेशन दाखवलं नाही तर हा अँगल होऊन जाईल किती माहिती आहे, फक्त 60 डिग्री. जर रोटेशन दाखवलंच नाही तर फक्त 60 डिग्री राहून जाईल. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 750 डिग्री. 750. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. 750 डिग्री. थोडस रोटेशन लांबून दाखवत त्याला. काही जण फार खूप खाडाखोड करतात रोटेशन मध्ये, खूप जाग्यावर गिचमिट करून दाखवतात. 2 मार्क्स एक्झाम्पल आहे. अर्ध पेज भरू द्या ना, आपण पेपरचे पैसे दिलेच ना. ओके, स्टार्ट करणार मी 0 पासून. अँगल भरपूर मोठा दिसतोय. 0, 90, 180, 270. हे पेन्सिल लिहितोय मी. 270. पुढे परत 360. पुढे 450, 540, 630, 720. आणि 720 नंतर इकडे गेल्यानंतर पुढे मात्र हा होणार आहे 810 डिग्री. म्हणजे 720 म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन तर असणार आहे. पहा, हे फर्स्ट रोटेशन 360चं, हे सेकंड रोटेशन 720चं. इथपर्यंत सेकंड रोटेशन पर्यंत अँगल किती झाला आपला, 720. 720 थोडासा पुढे किती, 30 डिग्रीने पुढे, मग 30 डिग्री. सेवन 720 आपण थोडेसे, आणि हा आला 750 डिग्री. हा 30 डिग्री काढलेला आहे मी, तिथपर्यंत 720 आलाच होता ना. ओके, देअरफॉर द अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर द अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. अडचण हे डोक्यात घ्या. इथे फक्त मल्टिपल ऑफ 360 बाजूला काढून घ्यायचं. 720 हा मल्टिपल ऑफ 360 ना,
त्याला 720 बाजूला काढून 720 म्हणजे 2 राऊंड, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे फक्त किती उरला 30 डिग्री, पुढे मी 30 डिग्री अँगल काढला फक्त, रोटेशन मात्र 2 दाखवले, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट 945 945 डिग्री. ओके, झालंय का प्रत्येकाचं? तर आता मी थोडं क्लिअर करतो. एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री, बरोबर आहे. पुढे आणखीन मोठा नंबर दिसतोय. सेकंड रोटेशन म्हणजे किती झाले पूर्ण? अरे रोटेशन इथपर्यंत किती पोहोचले? 2 रोटेशन पोहोचले ना. 720 झाला. 720च्या पुढे मी क्वाड्रंट घेत चालतो. 810 900 आणि पुढे हा पूर्ण गेला 990 होईल. आपल्याला 990 नाही, आपल्याला किती करायचा? 945 करायचा आहे. मग 945 म्हणजे त्यामध्ये असणार आहे कुठेतरी. (945 degree). Therefore, quadrant is third. Therefore, quadrant is third. ओके, 5 एक्झाम्पल झाले आपले. आणखी 5 एक्झाम्पल उरले. एक्झाम्पल 6, 7, 8, 9, 10. बाळांनो, घरी जमलं म्हणजे काय, तुमची मोदींबरोबर, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर कोणाबरोबर मीटिंग नसेल तर मग ते 5 एक्झाम्पल सोडवा. जर मीटिंग असेल तर काय अडचण नाही, कोरोना चालू आहे, तुमची बैठक असू शकते, काय गॅरंटी नाही. ते 5 एक्झाम्पल सोडवा. पण ते सोडवले नाही तर मला काय फरक पडणार नाही. पण आज जे झालेले एक्झाम्पल झाले म्हणजे क्वेश्चन नंबर 1A आणि B मधले हे 5 यांची प्रॅक्टिस मात्र झाली पाहिजे. म्हणजे जे नाही झालेलं ते सोडवलं नाही तरी काय फरक पडणार नाही. उद्या मी सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार. पण जे झालेच तुम्हाला फक्त त्याची प्रॅक्टिस करायची. जे नाही झाले ते सॉल्व्ह करायला पाहिजे नाही. हा भेटला वेळ ते सॉल्व्ह करून जर तुम्हाला इथपर्यंत आले, आणखीन वेळ अवेलेबल असतो तर पुढे सॉल्व्ह करा. नसला वेळ, इथपर्यंत सॉल्व्ह करायचा वेळ गेला तर अडचण नाही. ओके, ठीक आहे. पण जे डेली होतंय ना ते रोज स्टडी करायचं. हे डोक्यात ठेवा. नॉलेज स्टडी, ते म्हणत ना अभ्यास हा एक पवित्र गंगा वगैरे वगैरे काहीतरी म्हणतात ना तुमच्याकडे ते फिलॉसॉफीमध्ये, तत्वज्ञानामध्ये, ते मराठी शिक्षणात जायला भारी. अभ्यास ही एक पवित्र गंगा आहे, सुख अभ्यास ही गटार आहे. तो गटार आहे, तुम्ही रोज काढला तर वास येणार नाही, त्रास होणार. जर साचून दिला तर नंतर काढता येणार नाही, त्रासही खूप होईल, मच्छर होतील, डेंग्यू होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो, बरे जाऊ शकतो. त्यामुळे अभ्यास ही गटार आहे, डेली काढीत जायची, साचून द्यायची नाही. ओके, ठीक आहे.